अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग, 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू. नवजात शिशु अतिदक्षता कक्षात पहाटे 3:30 वाजता थरारक घटना. 6 अर्भकांवर सुपर स्पेशालिटीमध्ये उपचार, अग्निसुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षात सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग आणि धुरामुळे कक्षात एकच खळबळ उडाली. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं बालकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र या दुर्घटनेत 3 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आणि या घटनेत 6 नवजात बालकांना उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी काही बालकांच्या हाताला पायाला भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आगीमुळे आजूबाजूच्या कक्षांमधील काही बालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार नवजात शिशु अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर आग लागून काही क्षणातच धुराचे लोट कक्षात पसरले. मात्र व्हेंटिलेटरमध्ये नेमका स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची सखोल चौकशी झाल्यानंतर आगीचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे 3 कक्ष आहेत. प्रत्येक कक्षाची क्षमता 13 बालकांची आहे. एकूण 39 नवजात बालकांवर उपचार सुरू करण्याची व्यवस्था आहे. दुर्घटना घडलेल्या कक्षात त्यावेळी एकूण 13 बालके होती. आग लागताच तेथील ड्युटीवरील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांनी बालकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे नवजात शिशु अतिदक्षता विभाग अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत अत्याधुनिक विभागात आग लागणे आणि त्यानंतर अग्निसुरक्षा यंत्रणा कितपत कार्यान्वित झाली याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. रुग्णालयात आग लागल्यानंतर अग्निशामक यंत्रणा तात्काळ कार्यान्वित झाली होती का? आग विझवण्यासाठी उपलब्ध साधनसामुग्री पुरेशी होती का? नवजात बालकांच्या कक्षात नियमित अग्निसुरक्षा तपासणी केली जात होती का? आपत्कालीन परिस्थितीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. आगीत मृत्युमुखी पडलेल्या 3 नवजात बालकांची नावे: पूजा बोरगे यांचा मुलगा, राहणार पुलगाव, जिल्हा वर्धा; गायत्री प्रफुल्ल चोपडे यांचा मुलगा, राहणार मुरखेड, तालुका अंजनगाव सुर्जी; किरण बेठेकर यांची मुलगी, राहणार बोराळा, तालुका चिखलदरा. 3 चिमुकल्यांचा मृत्यू, पालकांवर दुःखांचा डोंगर. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 3 नवजात बालकांमध्ये पूजा बोरगे, राहणार पुलगाव, जिल्हा वर्धा यांच्या मुलाचा, गायत्री प्रफुल्ल चोपडे, राहणार मुरखेड, तालुका अंजनगाव सुर्जी यांच्या मुलाचा, किरण बेठेकर, राहणार बोराळा, तालुका चिखलदरा यांच्या मुलीचा समावेश आहे. आपल्या नवजात बाळाला उपचार मिळावेत या आशेने पालकांनी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पहाटे घडलेल्या या दुर्घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 3 निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेल्याने अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते आहे. जिल्हा प्रतिनिधी कैलास वाघपंजर. अमरावतीमध्ये जी दुर्दैवी घटना, शोक व्यक्त करणारी घटना त्या ठिकाणी झालेली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहे. लवकरच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य सचिव निपुण विनायक, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरजी या घटनास्थळी जात आहे. 6 बालकांना तर आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट केला आहे. 36 बालकं बचावली आहे. प्रशासनाने खूप त्या ठिकाणी 3:30 वाजतापासून आम्ही प्रयत्न केले आहे. मी स्वतः या घटनेला 5 वाजतापासून मॉनिटर करतो आहे. या घटनेमध्ये जे 3 बालकं दगावली आहे, खरं तर हे फार दुर्दैवी आहे. त्यांचा जीव परत आणता येत नाही. पण त्या परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे आणि 6 बालकं जे प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत. सर्व लोकप्रतिनिधींचे आणि विशिष्ट नागरिकांचे सुद्धा मोठे ऐकून घेतले आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये याच्यातल्या काय ज्या उपाययोजना करण्यात आल्या त्यासाठी एका बाजूला आपण 7 दिवसाच्या कमिटीने
आयुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखालची कमिटी आहे ती 7 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल दिला आणि त्याप्रमाणे कारवाई